ओरल करत असेल तर त्यांना डेंटल डॅम वापरायचा. डेंटल डॅम म्हणजे एक कपडा येतो जो फिमेल जेनायटलवर ठेवून तुम्ही ओरल करू शकता. त्याने तुमची शक्यता कमी होते इन्फेक्शनवर. आणि जर मेलला करायचं असेल तर तुम्ही फ्लेवर्ड कॉन्डोम्स येतात, ते ओरल सेक्ससाठी वापरायचे असतात आणि त्याने तुम्ही हे इन्फेक्शन्स वगैरे प्रोटेक्ट करू शकता. सो ओरल सेक्स म्हणजे तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे इन्फेक्शनचं असं नाही. ओरल सेक्समध्ये प्रेग्नन्सी नाही राहणार, पण इन्फेक्शन पसरू शकतात. त्यामुळे ते करताना सुद्धा काळजी घेणं, खास करून जे लोक मल्टिपल रिलेशनशिपमध्ये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं. सो ओरल सेक्समध्ये सुद्धा प्रोटेक्शन वापरायला पाहिजे, की जे बऱ्याचदा मिस होतं. आणि याच्यामुळे मोस्टली HPV जो व्हायरस आहे त्याचं सगळ्यात जास्त ट्रान्समिशन होण्याची शक्यता राहते आणि त्याच्यामुळे कॅन्सर्स होतात. आपल्याकडे ओरल सेक्सचं प्रमाण वाढलं आहे म्हणून थ्रोट आणि माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. इव्हन मेल्समध्ये सुद्धा त्याला हेच कारण आहे. तर त्याचे वॅक्सिन्स पण मिळतात, तर ते वॅक्सिन जे आहेत ते घ्यायला पाहिजेत. आणि बाकी जे ओरल सेक्समुळे होणारे गोनोरिया किंवा क्लॅमायडिया, तर तुम्हाला असं काही वाटलं आहे की त्या ठिकाणी प्रायव्हेट पार्टमधनं ॲबनॉर्मल पस डिस्चार्ज येतो आहे, थ्रोट कंजेशन आहे किंवा फीवर आहे, युरिनला त्रास आहे, तर तुमचं एक्सपोजर झाल्यापासून तुम्ही लगेचच डॉक्टरांना येऊन भेटायला पाहिजे. तसं त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण दुर्लक्ष जर केलं तर त्याच्यातून इन्फर्टिलिटी पण होऊ शकतं. म्हणजे तुमचे जे प्रायव्हेट पार्टचे ऑर्गन आहेत त्या ठिकाणी इन्फेक्शन अजून पसरतात. तर ते वेळीच लक्ष दिलं तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट आहे. तुम्ही वेळेत डॉक्टरांना येऊन भेटायला पाहिजे. बरोबर. आणि हे पुरुषांना पण लागू होतं आणि बायकांना पण. जर तुम्हाला इन्फेक्शनची लक्षणं दिसत असतील, तिथे डिस्चार्ज आहे, इचिंग, इरिटेशन आहे, पेन आहे, बर्निंग सेन्सेशन आहे, तर तुम्ही वेळेत डॉक्टरांना भेटा. जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्ही डॉक्टरांना कसं भेटणार, नाही वाटत आहे, आमची प्रायव्हसी हे होती, तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करू शकता किंवा वेबसाईट पण आहे आमची ज्याच्यावरती इन्फेक्शनसाठी किट्स अवेलेबल आहे. वजायनल इन्फेक्शन किट आहे किंवा बॅलेनायटिस किट आहे. ते परचेस करून ट्रीटमेंट घेऊ शकता. फक्त जर जास्ती प्रमाण असेल, तुमचं इन्फेक्शन जर जास्ती वाढलेलं असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटणं. आणि जिथं रिस्क आहे काहीतरी वेगळं इन्फेक्शन मला होण्याची, तिथं मी एक्सपोजर नंतर विदिन 24 to 48 आवर्स ट्रीटमेंट सुरू करणं, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, हे महत्त्वाचं, हे कायम लक्षात ठेवा. आणि डॉक्टर संजय आणि कल्पना, तुमच्याकडे बरेच पेशंट्स असतील, फिमेल असतील, मेल असतील, बरेच जणांचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह पण केले असतील, वेगळ्या वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स असतील. मग ओव्हरऑल जे काही शारीरिक संबंधाबद्दलचे प्रॉब्लेम्स आहेत ते ट्रीटमेंटने कवर झालेत आणि ते होतात. आणि त्यासाठी म्हणजे फर्स्ट स्टेप म्हणजे आता जसं की काही प्रॉब्लेम असेल तर लोक डिले करतात, बघूया आपण, टाईम घेऊया आणि नंतर तो प्रॉब्लेम मोठा होतो. तर त्या वेळेला ते डायग्नोज करणं किती गरजेचं आहे? तर कसं आहे की ह्याच्यामध्ये त्यांची हिस्ट्री घेतली जाते, कुठल्या कारणामुळे हे झालेलं असू शकतं, आणि काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे की आपण मेल आणि फिमेल, म्हणजे आमच्या जे क्लिनिक आहेत पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये भोसरी आणि पिंपळे सौदागर या ठिकाणी आहे, किंवा आम्ही ऑनलाईन पण कन्सल्ट करतो. तर हे जे काही प्लॅटफॉर्म आहेत या ठिकाणी आम्ही त्या पेशंटची हिस्ट्री घेतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांना काय औषधांची गरज आहे ते प्युअरली नॅचरल मेडिसिन्स, म्हणजे प्युअरली आयुर्वेदिक मेडिसिन्स, ते किट्स आहेत आमचे, जिथं मेल फिमेल इंटिमेट किट्स आहेत. त्यांच्या प्रॉब्लेमनुसार ते त्या वेबसाईटवरती जाऊन पण ते मेडिसिन परचेस करू शकतात आणि ज्याचे काही साईड इफेक्ट नाहीत आणि ज्याचे रिझल्ट पण लॉंग लास्टिंग आहेत. तर हे सगळं careforcouples.com ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, की जे आम्ही ॲक्च्युअली कपल सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी ते प्रॉडक्ट आणि ती वेबसाईट बनवलेली आहे. आणि आजकाल तर हे जेन्युइन इश्यू आहेत की जे कॉमनली, कारण आपण सगळं मगाशी जो विषय मांडला की उशिरा लग्न होणं किंवा मग स्ट्रेस फॅक्टर, तर ह्यामुळं हे प्रॉब्लेम चालू झालेलेच आहेत. आणि ह्यासाठी नुसतं टेम्पररी सोल्युशन गरजेचं नाही. टेम्पररी म्हणजे जशी व्हायग्रा गोळी येते की तात्पुरतं खाल्ली आणि त्याच्यानंतर मग करायचं, तर असं नाही होऊ शकत आहे, कारण त्याच्यानंतर साईड इफेक्ट पण होतात. तर ह्या औषधांमध्ये बऱ्याचदा फिमेलला असं वाटतं लग्नाच्या वेळेस की त्याला तो प्रॉब्लेम आहे आणि मग त्यासाठी परमनंट सोल्युशन नाही आहे. तर असं काही नसतं. ह्यासाठी सोल्युशन असतं, त्याचे लाँग लास्टिंग पण रिझल्ट असतात आणि त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. उगाच डोक्यामध्ये आणायचं नाही की हा आजार कधीही बरा होणारा नाही. नथिंग टू वरी. सगळं काही आपल्याला ह्यातून बरं करता येतं. सो तुम्हाला त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट गरजेची आहे, जी आमच्याकडे अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये मॅडम डॉक्टर कल्पना एरंडे किंवा मी डॉक्टर संजय एरंडे, आम्ही जवळपास 20 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहोत, की जिथं आम्ही हे इंटिमेट किट्स आणि त्याबरोबर सेक्स एज्युकेशन किंवा कपल काउन्सिलिंग हे ह्या लेवलला डेव्हलप केलेलं आहे, की जिथं तुम्हाला नॅचरली विदाऊट साईड इफेक्ट हे सगळं आपण देऊ शकतो. फक्त
पहिलं मला असा प्रॉब्लेम आहे हे ओळखा, ॲक्सेप्ट करा, योग्य ठिकाणी पोहोचा आणि दिलेली ट्रीटमेंट कंटिन्यू करा. आणि कारण- ट्रीटमेंट केल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. ओके. सो बिंदास्त राहा, रिलेशनशिपचंही टेन्शन घेऊ नका आणि होणाऱ्या रिलेशनशिपचंही टेन्शन घेऊ नका. हो.